हे असते असणे सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. त्या ऐक्याला कुठे धडा बसतोय, त्याच्यावर तणाव येतोय, त्याचा म्हणजे असा शब्द वापरला होता, त्याची वीज होते असं चित्र या ठिकाणी. आणि हे इथंच आहे असं नाही, राज्यात आपण बघतो हा असो प्रश्न, तो आरक्षण असेल किंवा आणखी काही असेल, यामध्ये समाजामध्ये कचुता नको याची काळजी घ्यायची गरज आहे. आणि आम्ही त्याच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल त्या दृष्टीनं आमची तयारी असली पाहिजे, हा माझा विचार त्या ठिकाणी मांडला. साहेब, सरकारने जो GR काढलेला आहे मराठी, प्रश्न असा आहे की याच्याचा असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येऊन त्याची चर्चा करून याचा मार्ग काढला पाहिजे. आज असं दिसतंय ते यांच्यासाठी, ते त्यांच्यासाठी. माझ्या मते सरकार म्हणून असं योग्य नाही. आता सरकार करते काय, एक कमिटी, दुसरी कमिटी दुसऱ्या मंत्र्याचे अध्यक्ष. सरकारच्या कमिट्या निवडल्या जातात, म्हणजे एका समाजाचे सभासद त्याच्यात कधी असत. सरकार हे एका जातीचं, एका समाजाचं नाही, ते सगळ्यांचं. आणि त्यामुळे तुम्ही इथल्या समित्यांच्या नियुक्त करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि एकत्रित येण्याच्या प्रक्रियेला मदत करणारा असं पाहिजे. त्याच्यात लोकांनी भूमिका घेतली, प्रश्न एका दिवसात आहे, त्यानंतर बघूया. हा काही फार लांबचा विषय नाही. आज आंदोलन होते त्यांच्या पक्षांचे आंदोलन. साहेब, शेवटचा प्रश्न, मनोज जरांगेंचं जे आंदोलन झालं ती करायची असते ते एका जातीची करू नये, समाजाची कर, त्याच्यामध्ये सगळ्यांना. या निमित्तानं ओबीसी मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? माझा सांगायचा उद्देशच आहे की काही झालं तर सामाजिक ऐक्य आम्हाला हवं, आम्हाला अंतर नको आहे. आणि त्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल त्याची चर्चा आम्ही आज उद्या करू आणि नंतर त्याचा काही व्यापक कार्यक्रम घेताना जे काही कमिटी ठरवेल त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. छगन भुजबळ 2 दिवसापूर्वी असं म्हटले होते की मुख्यमंत्री आलेले आहेत, केंद्रात मंत्री आलेले आहेत, ते मराठा नेते याबाबत काहीच बोलत नाही, त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत नाही. आपल्याकडे काही गोष्ट मी आताच सांगितलं की एका जातीचं राजकारण त्यामध्ये